आज गोलमाल सध्या महाराष्ट्राच्या सभाट्यावर आलेला आहे। पार्थ यांच्या जमीन घोटाळा प्रकरणी एक मोठी बातमी येते। पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणातल्या अनियमिततांचा दस्तऐवजच न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आलेल्या अहवालाची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती आहे। सब रजिस्ट्रार तारू पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी आणि कुलमुख्तार शीतल तेजवानी यांनी संगनमत करून सरकारची फसवणूक केल्याचं या स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी हिंगाणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, सरकारी दस्तऐवजच असा सांगतोय की होय घोटाळा झालाय, सरकारला फसवलंय, महाराष्ट्राला फसवलंय। विलास, या सगळ्या प्रकरणातला अत्यंत महत्त्वाचा अहवाल जो आहे, चौकशीचा अंतरिम अहवाल, हा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। राज्याचे अपर मुख्य सचिव जे आहेत महसूल आणि मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाचे, त्यांना या चौकशीचा अहवाल जो आहे तो अहवाल देण्यात आलेला आहे। सुहास दिवसे जे नोंदणी महानिरीक्षक आहेत आणि मुद्रांक नियंत्रक आहेत महाराष्ट्र राज्याचे, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत या अत्यंत गंभीर आहेत आणि ज्या अनियमितता झालेल्या आहेत या सगळ्याची तपशीलवार नोंद जी आहे ती या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे। ज्यानुसार या जमिनीवरती या जमिनीचा मालकी हक्क जो आहे, कब्जेदार जो आहे ते मुंबई सरकार अशी नोंद आहे। आणि 1973 पासून ही जमीन जी आहे ती भारतीय वनस्पतीशास्त्र विभागाला 15 वर्षाच्या कालावधीसाठी 1 रुपयाने देण्यात आलेली होती। त्यानंतर हा पुन्हा करार जो आहे तो 1993 ला संपल्यानंतर 50 वर्षाच्या कालावधीसाठी त्याला मुदतवाढ देण्यात आली। म्हणजे 2038 मध्ये हा व्यवहार जो आहे तो महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं वनस्पतीशास्त्र विभाग जो आहे त्यांच्यातला करार संपुष्टात येईल। मात्र हे सगळं म्हणजे आता ही सरकारची जमीन आहे असंही यातून समोर येत आहे। त्यामुळे या सगळ्यातला जो गौड बंगाल आहे ते अधिक वाढलेला आहे असं म्हणूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।